हाय, हॅलो, नमस्कार, रामकृष्ण हरी. आज मी तुम्हाला एक आयुर्वेदामध्ये येणारी भाजी दाखवणार आहे. शेवग्याच्या पाल्याची भाजी. तुम्हाला समजलंच असेल तर चला मग सुरुवात करू. पाणी स्वच्छ निवडून घ्यायचे. निवडून झाले का खिडकी पाणी घ्यायचे नाही, स्वच्छ निवडून घ्यायची. त्यानंतर अशी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर त्याच्यात पाणी घालून ही भाजी उमवायला ठेवायची. उमवून झाली का गॅसवर कढई ठेवायची. आता तुम्ही म्हणशाल हे पाला कुठून आणला? तर मी गावाला गेले होते तेव्हा खूप वादळ पाऊस झाला गावाला, त्यामुळं झाडं पडली होती. त्यामुळे त्याचा कवळा पाला मी आणला. आता झाड तर पडलेले, पण त्याची भाजी पण छान होते पाल्याची, त्यामुळे मी पाला घेऊन आले. तर चला आपण भाजी बनवू. गॅसवर कढई ठेवली. कढई तापली का त्यामध्ये तेल घालू. तुमची भाजी किती जणांसाठी बनते किंवा किती पाल्याची बनते त्यानुसार तेल घाला. तेल तापलं का मग त्याच्यामध्ये मोहरी, जिरं हे घालून घ्यायचं. जिरा मोहरी थोडी तडतडली की मग त्याच्यामध्ये हिंग घालायचा थोडासा. हे बघा हिंग. त्यानंतर कट केलेला लसूण ह्या भाजीला घालायचाच, एकदम छान चव येते. त्यानंतर भरपूर असा कांदा. आता कांदा छान असा परतून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे कांदा पूर्ण गोल्डन झाला पाहिजे असा शिजून घ्यायचा. कांदा शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं. आपली भाजी किती आहे त्यानुसार चवीनुसार घालायचं मीठ. आपण काय उमवताना मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे कांद्यातच मी मीठ घातलं. आता पटकन कांदा शिजेल. हे बघा असं गोल्डन झालं का त्यामध्ये मसाले घालायचे. हळद, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. गरम मसाला, जे मसाले तुमच्याकडे असतील ते तुम्ही घालू शकता. किंवा मग हे मसाले नसले तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा पण करून घालू शकता, तो पण चालतो. पण आमच्या इथं कमी तिखट खातात, त्यामुळे थोडंसं लाल तिखट घातलं आणि गरम मसाला. त्यानंतर हे छान असं परतून घ्यायचं पाणी सुटोपर्यंत. त्यानंतर ही भाजी आपण पिळून घेतलेली आहे ती घालायची याच्यामध्ये. हे बघा अशी ती पूर्ण अशी पिळून घेतल्यामुळं घट्ट झाली होती ना, अशी मोकळी करून घालायची, म्हणजे सगळ्याला मसाले लागतात, मीठ लागतं, त्याच्यामुळे असं घालायचं. असं घालून झालं का अशी परतून घ्यायची छानपैकी. जर तुम्ही छान अशी पिळून घेतली असेल, पूर्ण पाणी काढून घेतलं असेल तर थोडासा पाण्याचा शितडा द्यायचा हवा असेल तर, जेणेकरून मसाला सर्वकडे लागतं. मग त्यामुळं असं थोडंसं पाण्याचा शितडा द्यायचा. पाण्याचा शितडा दिला का मग थोडी परतून घ्यायची. तुम्हाला पाहिजे असेल तर शेंगदाण्याचा कुट्टा घाला, किंवा मग ओला नारळ असेल तर ओला नारळाचा किस पण घालू शकता. माझ्याजवळ शेंगदाण्याचा कुट्टा होता, तो घातला. हे बघा असं झालं आपलं ताट तयार. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये. चलो बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.